गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे गुरुवार 13 तारीख। तर आजपासून सुरू होतं आपलं एक्झिबिशन आहे, सकाळचं एक्झिबिशन आहे शिवाजीनगरच्या ग्राउंडवरची। शिवाजीनगर म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे तिथल्या ग्राउंडवरती। तर गेल्या वेळेचं एक्झिबिशन एवढं हेक्टिक होतं ना, हैदराबादचं पूर्ण वाट लागली होती। जायचं रात्री गेलो, सकाळी परत एक्झिबिशन म्हणजे दिवसभर एक्झिबिशन केलं, परत रात्री लगेच निघालो 11:30 वाजता वगैरे। जेवण वगैरे काहीच नव्हतं, यायला परत बस लेट झाली 10 वाजले येता यायला, नंतर जेवण वगैरे काय खूप हेक्टिक झालं होतं। तर आजचं एक्झिबिशन आहे 4 दिवस आहे, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि नाही 5 दिवस आहे, सोमवार पण आहे। सोमवार दिवशी एवढं काही नाही आहे, पण 5 दिवस एक्झिबिशन, शक्यतो 4 दिवस असतं। तर चला आता एक्झिबिशनला चाललो आहे। व्हाईट शर्ट आपल्या शॉपचा जो शर्ट आहे त्याचा ब्रँडचं शर्ट आहे, पाठीमागे ब्रँड येतो तिला, नवीनच आहे, आजच घातलं पहिल्यांदा। त्या दिवशी घालायचं होतं पण त्या दिवशी दुकानात विसरलो मी, तर आता घातला आहे तो। आणि वरती एक हे पण घेतले, आपले जर्किंग असतं ते नॉर्मल ट्रॅकसूटचं, कारण की म्हटलं परत हा लवकर मिळेल वगैरे, तिथे गेल्यानंतर ओपन करणार ते। आता फक्त व्हिडिओवर दाखवायला हे केलं आहे मी, घातलं नाही। तर हेल्मेट वगैरे बॅग आपली सगळी तर रेडी आहे, हे बघा जर्किंग पण ठेवलं इथं, हे घालायचं आहे। चला आता निघालो 10 वाजता, आता इथून जायचं आहे मॅडमच्या तर तिथून घरी, त्यांची गाडी घ्यायची, गाडी घेऊन दुकानात जायचं, दुकानातून बॅगा कलेक्ट करायच्या, तिथून जायचं आहे ॲग्रिकल्चर कॉलेजला शिवाजीनगरला। तर चला आता जाऊया, उशीर होतं आहे। तर दाखवतो तुम्हाला सेटअप वगैरे कसं आहे। शक्यतो ब्लॉग एकच करेल मी 4 दिवसाचा, म्हणजे वेगळं नाही करणार, एकत्र करेल, थोडे शॉट वगैरे किंवा दाखवतो तुम्हाला कसं काय असेल ते। चला आता जाऊया, उशीर होतं आहे। ही एंट्री आहे, मेन एंट्री, आणि पार्किंग वगैरे पण भरपूर मोठं आहे, त्यामुळे येऊ शकता। फुल AC वाला हॉल आहे, फुल स्टॉल सगळे हा बघा। अगं बाय बाय बाय, खतरनाक विषय घेतला एक्झिबिशनचा, एवढं मोठं आहे ना, जवळजवळ 3 ते 4 मोठे हॉल आहेत, AC आहे प्लस त्यामध्ये, आणि जवळजवळ एक रूम 1 BHK एवढा एक स्टॉल आहे काही जणांचा, मूर्त्या, परत फर्निचर, ACचे दुकानं, कोणाचं काय हे असेल शॉप असेल, किंवा कोणाचं लायटिंगचं, कोणाचं काय असं, म्हणजे जे लाकडामध्ये काय वस्तू केलेल्या आहेत त्याच्या, असा भरपूर मोठा स्टॉल आहे ते। तुम्हाला मी नंतर फिरवतो, पहिल्यांदा आपला स्टॉल वगैरे लावून घेतो, त्यानंतर तुम्हाला एक सगळं दाखवतो। खतरनाक विषय, मी पहिल्यांदा बघितलं एवढं मोठं एक्झिबिशन। आता तर जस्ट स्टार्टिंग आहे, अजून 4 दिवस आहेत, 4 दिवसात आपण तुम्हाला सगळं दाखवतो मी। तुम्ही बघितलंच नसलं असं एक्झिबिशन कधी, खतरनाक आहे, मोठं एक्झिबिशन चांगलं, सगळे मोठे ब्रँड आहेत, माला, परत काय तुम्हाला सगळे जे म्हणता तुम्ही ते ब्रँड आहेत तिथं, दाखवतो तुम्हाला सगळे। तर आता वाजलेले आहेत 2:45 आणि मी आलो आहे जेवायला गाडीमध्ये, कारण की भूक लागलेली, जेवणाचा टाईम झालेला आहे। रोज 2 वाजता सुट्टी असते जेवणाची, तर आता थोडासा उशीर झाला आहे, पण ठीक आहे, एक्झिबिशनला आल्यावरती चालतं इकडे तिकडे थोडंसं। तर आता वाजलेत 2:45, मी आलो जेवायला गाडीमध्ये, बघूया कोणी काय दिलं आहे ते जेवायला, मूग का काहीतरी इथे आणि चपाती। तर चला आता पहिल्यांदा जेवून घेतो। समोर कॅटली घेऊन चाललेलं माणूस दिसतोय ना, माणसाला एवढं शोधलं ना, चहावालाच भेटत नव्हतं एकतर, आणि शोधलं तर ते सारखं मध्ये शोधायला अडवायचे, त्यामुळे त्याला मी घेऊनच चाललो सोबत।
त्यांची हात भेटत नव्हतं, मॅच खूप तलप झाली. आणि ए सीची बघा वीट बघा, ती एवढी थंडी वाजत होती बापरे, खतरनाकच होती. 6 वाजल्यानंतर एवढी थंडी वाजत होती. बसलो होतं स्टॉल असं लावलं होतं सगळं, बघा कसं सेट वगैरे केलेलं. दिवस हेअर ऑइल पण नाही, दिवस हेअर ऑइल केस बघा त्या पोराची. पॅकिंग चालू झाली, बंद करायला लागली सगळ्याला. आम्ही पण बंद करून निघालो आता 9 वाजलेत, कारण की उद्या पण यायचं लवकर 11 वाजता. एक्झिबिशन 2 चहावाले होते. हा होता तो महासुख होता, आणि दुसरा एक आहे पुढं दाखवता बघा, हा चालला आहे तो मनसुख होता. याला काय एक महासुख आणि एक मनसुख, एक मनाचं सुख आणि एक महासुख म्हणजे काय तुम्ही सांगा तर कमेंट करून. आर जे सुमित माहिती आहे, कोल्हापूरचा ढाणेवा, कोल्हापूरचा ढाणेवा आर जे सुमित पुण्यात आला आहे. रेडिओ सिटी म्हणजे रेडिओ सिटी आर जे जॉबचं काम करतो तो आर जे दोघं थांबला आहे, शॉपिंग करत आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर गुड मॉर्निंग दोस्तों, आज का अपना ब्लॉग वही चल रहा है, और दिन है अपना 5वां, सोमवार है आज कुछ छुट्टी नहीं है मेरे को, तो मैं अभी जा रहा हूँ एग्जीबिशन के लिए. आज हमारा लास्ट डे एग्जीबिशन का, तो जा रहा हूँ एग्जीबिशन है हमारा. तो अब सब तैयार है, बाकी के 4 दिन थे, बाकी के 4 दिवस थे, उसमें कुछ मैंने शूट नहीं किया. तो कारण की काय तेच दाखवत तुम्हाला उपयोग नाही, त्यामुळं मी बाकीचं काय शूट वगैरे नाही केलं. तर आता शूट करतो आहे थोडंसं, म्हणजे आजचा लास्ट दिवस आहे, त्यामुळे म्हणजे थोडं शूट करावं आणि ब्लॉग्स आहे तो एंड करावा. तर तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतं मी की आपल्या इथं फुलं आली आहेत एका झाडावरती. जवळजवळ शेवटचे 2 ब्लॉग सोडून, म्हणजे हा ब्लॉग सोडून त्याच्या आधीचे 2 ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी की फुलं आली एका झाडाला, तिला बाहेर दिसतात. तर ते झाड दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे झाड सगळं येलो फुलांनी भरलंय, ते एक नंबर वाटतंय ते. हा बघा, फक्त ड्रोन पाहिजे होता आपल्याकडे, ड्रोन एक नंबर दिसला असतं. तर ड्रोन नाही आहे, सो चालता येत नाही तो. तर आज सोमवार आहे, तर आपण चाललो होतो एक्झिबिशनला. तर तिकडं काय होतं आजच्या दिवसभरात, आणि तिकडचं एक्झिबिशन म्हणजे आज पण 9 वाजेपर्यंत टायमिंग आहे. 9 वाजता बंद करायचं आहे, त्याच्या आधी बंद करायचं आहे. हे तिथे गेल्यावरती रिस्पॉन्सवरती ठरवणार आहे आपण कसं काय ते. त्यानंतर आपण जाणार आहे मग दुकानावरती, तिथं सगळं माल वगैरे राहिला ते दाखवायचा आणि मग घरी. तर आज बघू पुढं कसं काय नियोजन होते ते, त्यावरती डिपेंड असणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, कंटिन्यू करतोच आहे. हां आली. तर ब्लॉग कंटिन्यू. हां कशी दिसते, परी हूँ मी ना. तर आपण जाणार आहे तिथं, ब्लॉग कंटिन्यू करा. तर आजच्या दिवसभरात काय होतं आहे तो, आणि ब्लॉग एंड करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर जाऊ. मित्रांनो मी तर इथं आलो आहे आता स्टॉलवरती, आवरलं म्हणजे स्टॉल वगैरे लावलं आहे सगळं, पण बाकीचं कोणच आलेलं नाही अजून. येत आता लोक हळूहळू. 10:30 वाजलेत. सगळ्यात आधी मीच आलो आहे, कारण मॅडम म्हणते तर लवकर जा, त्यामुळे लवकर आलो मी सगळ्यात आधी 10 वाजतात. बाकीचं अजून कोणच आलेलं नाही आहे. स्टॉल वगैरे सगळं लावला व्यवस्थित गेला. आता तुम्हाला पुढचे स्टॉल पण दाखवतो. एक जण येतं आहे, कारण 11चा टायमिंग आहे, त्यामुळं थोडं लेट येत आहेत. चला तुम्हाला स्टॉल दाखवतो. हे बघा, बाकीचे स्टॉलवाले अजून नाही आहे, सगळे काही हळूहळू आता येत आहेत, त्यामुळं आपला स्टॉल वगैरे सगळा लावून झालेला आहे. मी ते दांडका आणायचं विसरलो आहे. दांडकं म्हणजे आपलं ते काय म्हणतात त्याला, ट्रायपॉड आणायचं विसरलो आहे, त्यामुळं आपला हातातच ब्लॉग शूट चालू आहे आता. मोबाईल धरून रट्ट्या. आणि आज श्रीमान दादा येणार आहे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये, त्याला भेटायचं तर आपण सुट्टीच नाही. शेट
बघत होतो मी आता मी गाडी वगैरे कुठं दिसते का थांबलाय का, पण काय गाडी दिसली नाही त्याची. बघू आता स्टोरी वगैरे काय करता, त्याचा ब्लॉग बघायचा. त्याला भेटायची खूप इच्छा आहे. बघू आता कधी भेटतोय ते काय देखते. आणि एक बार तो जरूर मिलेंगे. श्रीमंदा, नंतर कर्नू 4545, डाकू, परत मनी म्याव, नंतर अजून कोण, पतू, परत डेविल रेस म्हणजेच मास्तरजी, परत नोबिता वगैरे सगळी त्यांना त्या गँगला भेटायचं आहे. बघू कधी वेळ येते ते, आणि एकदा तर जरूर भेटणार भावानं तुम्हाला. लेट्स गो बेबी. चुम्मा. आणि समोर पण एक लेदर बॅग्सचा स्टॉल आहे. लेदर बॅग्स हा एक स्टॉल आपला. तिथं समोर एक स्टॉल आहे बघा, उल्को आहे होलसम. आणि हा कॉम्पिटिशन जेवायला बसलो आता. जेवायला बसलं की बरोबर कस्टमर येते. इतक्या वेळ तिथे बसलो तेव्हा कस्टमर नाही आलं. आता जेवायला बसलोय कस्टमर येते. आणि उठलो तर 500ची बॅग डायरेक्ट 300-350 रुपयाला असे मागतात ते. मॅडम मला डायरेक्ट काम